नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवातीलाच आपण पाहूयात आजच्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंचा उद्या वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघामध्ये दौरा। वायकरांच्या ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पक्ष सोडण्यासाठी रवींद्र वायकरांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या। राऊतांचा ट्विट करत ईडीवर गंभीर आरोप। वायकर निष्ठावंत, धमक्यांना भीक घालत नाहीत, राऊतांचं वक्तव्य। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी। माजी आमदाराच्या प्रकरणात छापा टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये लोकसभेत महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा। टाइम्स नाऊ मॅट्रिक्सचा सर्व्हे समोर एनडीएला 366 तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सी वोटरच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी युतीवर वरचढ। सर्व्हेमध्ये महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 26 जागा मिळण्याचं भाकीत। लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची टाइम्स नाऊ मॅट्रिक्सच्या सर्व्हेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळणार असाही विश्वास। लोकसभेला महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकणार। टाइम्स नाऊ मॅट्रिक्सच्या सर्व्हेनंतर संजय राऊतांचा दावा। जागा वाटपामध्ये कुठलाही तिढा नाही, राऊतांकडून स्पष्ट। लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करताय, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्यानं नेहरूंवर टीका का? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाहीत? संजय राऊतांचा मोदींना खोचक सवाल।